ज्यांचे ज्यांचे आईवडील नाही आहेत ह्या जगात त्यांना माझं एक ॲडवाईस आहे, कारण माझेसुद्धा आईवडील नाही आहेत ह्या जगात, की आपल्याला स्वतःची काळजी घ्यावी लागणार. कोणीसुद्धा आपल्या मदतीला येणार नाही आपली काळजी घ्यायला. आपल्याला स्वतःचे आईवडील व्हावं लागणार. एका पॉईंटपर्यंत आपल्या आईवडिलांनी आपली काळजी घेतली, जरी आपण मोठे झालो असलो तरी त्यांचा एक आधार असायचा, आपल्याला माहिती असायचं आपले आईवडील आहेत. पण ज्यावेळेस ते नसतात ती एम्प्टीनेस आपल्याला स्वतःच भरावी लागणार. ती आपल्या बायकोची, आपल्या बहिणीची, आपल्या गर्लफ्रेंडची कोणाची जबाबदारी नाही आहे. आपलीच जबाबदारी आहे की आपल्याला स्वतःची काळजी घ्यायची आहे. मी त्या त्या रस्त्यावरनं गेलोय जिथं की 2 वर्ष मी फक्त रोज निस्ता रडणं, रोज फक्त निस्ता वेळेवर न खाणं, वेळेवर स्वतःची काळजी न घेणं. आणि मग तुम्ही त्या एका मोमेंटला पोहोचता जिथं असं वाटतं की आपल्या आईवडिलांना हे चाललं असतं का, आवडलं असतं का, की आपण ज्या त्रासातनं जातोय. तुम्ही ज्यावेळेस स्वतःची काळजी घ्यायला लागता त्यावेळेस लिटरली यू फील गुड दॅट की हेच तर आपल्या आईवडिलांना हवं असायचं ना, की तुम्ही आनंदी राहणं, तुम्ही स्वतःची काळजी घेणं. आज मी एकट्यासाठी जगत नाही, आज मी माझ्या आईवडिलांचं आयुष्य सुद्धा जगतो. लाईक आज मी त्या मोमेंटला जिथं मला रडू येत नाही, मला मृत्यू काय आहे हे समजतं, मला दुःख काय असेल ते समजतं, मला मला आईवडिलांची आठवण येते पण मला रडू येत नाही. मी त्या आठवणीचा उपयोग करून घेतो, व्यायाम करतो, त्यात मी योगा करतो, मी एक्सरसाइज करतो, मी वर्कआउट करतो, की मी स्वतः जेवढं मला आनंद मिळेल ते सगळ्या गोष्टी करायचा प्रयत्न करतो, जेणेकरून मला असं वाटतं की ज्यावेळेस मी आनंदी आहे त्यावेळेस माझे आईवडील आनंदी असतील कुठेतरी. आणि इट्स लाईक मी काहीतरी मूर्खासारखं बोलतो असं वाटेल, पण वेळ, टाईम हील करतं सगळ्या गोष्टी. लाईक यू 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 तुम्ही जगाकडं एका वेगळ्या दृष्टीने बघता ज्यावेळेस तुम्ही तुमच्या आईवडिलांचा मृत्यू बघितलेला असतो. तुम्ही जगाकडं बघून ज्या दृष्टीने बघता तुम्ही मॅच्युरिटी एक वेगळ्या लेवलला हिट केली असते. तुम्ही सगळ्याच गोष्टी समजून घेता. तुम्ही खूप एक्साइट पण नाही होत, तुम्ही खूप दुःखी पण नाही होत, तुम्ही एकदम न्यूट्रल राहता, एकदम शांत, काम, एकदम ते समुद्राचं असतं ना शांत, तसं असतं लाईफ. आणि ज्यावेळेस ती समज येते ना त्यावेळेस लाईक त्यासारखं काही शांतता नाही आहे. मला लाईक आय जस्ट लुक फॉर पीस इन लाईफ टुडे. एव्हरी पीस अँड हॅपीनेस फॉर एव्हरी वन. चांगलं वाईट मित्र कोण, दुश्मन कोणी असू दे, हॅव पीसफुल लाईफ. कारण कधी आपण जाऊ ह्याचं काहीच गॅरंटी नाही आहे. सो आय जस्ट वुड रिक्वेस्ट यू, इफ यू जर तुमचे आईवडील नाही आहे त्या जगामध्ये, वेळ द्या स्वतःला. वाईट वाटणार, रडणार, दुःख होणार, खूप रात्र जाणार आहे ज्याच्यात तुम्ही खूप रडणार. इट्स ओके. मित्रांशी गप्पा मारा, मित्रांना वेळ द्या, यू विल फील गुड. स्वयंपाक करा, आय विल सजेस्ट. त्यातल्या जे मुलं आहेत, कुकिंग इज अ व्हेरी स्पिरिच्युअल थिंग. आय फील की त्यांनी मला खूप असं एक मार्ग दिला की माझं खूप कॉन्सन्ट्रेशन होतं कुकिंग करताना, स्वयंपाक करताना. सो माइंड इज लाईक ॲट इट्स पीस. ट्राय कुकिंग.